आज आपण एक अशी खास भाजी बनवणार आहोत की जी खायला एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट व मसाल्याने भरलेली आहे. ही भाजी इतकी चविष्ट लागते की पहिल्या घासातच तुम्ही प्रेमात पडाल. आजची रेसिपी आहे सरसोवाली खास बेसनची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, जिरा व मीठ. 1 कप बेसनला 1.5 कप पाणी घालणे. बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणे. याच्या गुठळ्या अजिबात होता कामा नये. आता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. हळद पोटात शरीरातील सूज कमी करते व पचन सुधारते. जिरे पोटासाठी फायदेशीर आहेत. चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. 1 वाटी पिठाला 1.5 वाटी पाणी घातले की परफेक्ट बेसन होते. गॅसवर आता एक पॅन ठेवा. त्यात 1 चमचा तेल घालायचे आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचे आहे. आता हे आपण तयार केलेलं घोल यामध्ये घालू. आता आपण तयार केलेले घोल घालू. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. याच्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता या स्टेपला आपण सतत ढवळत राहणे खूप महत्त्वाचे आहे. 2-3 मिनिटे ढवळे की हे मिश्रण घट्ट होते. त्यामुळे याला सतत ढवळत राहायचे आहे. नाही ढवळत तर याच्या गुठळ्या बनतात व व्यवस्थित बनत नाही, म्हणून सतत ढवळत राहायचे आहे. आता आपले मिश्रण घट्ट होत आले आहे. पॅन सोडायला लागले आहे. या मिश्रणामुळे याला 1-2-3 मिनिटे व्यवस्थित शिजले की हे मिश्रण घट्ट होते आणि पॅन सोडायला लागले की आपले मिश्रण तयार आहे असे समजायचे. आता आपण या स्टेपला गॅस बंद करू आणि हे मिश्रण एका ताटलीला तेल लावून त्यात हे मिश्रण काढून घेऊ. याच्यात आपण व्यवस्थित थापून घ्यायचे आहे. आता हे सर्व थापून झालेले आहे. 5 मिनिटासाठी थंड करायला ठेवायचे आहे. आता आपण बनवणार आहोत भाजीचा खास आत्मा म्हणजे मसाला पेस्ट. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, शहाजिरे, 1 चमचा दालचिनी, विलायची, 7 लवंग, 5-7 काळी मिरी, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद, 10-12 लसूण पाकळ्या, थोडीशी हळद आणि पाणी घालायचे आहे. याची एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट जितकी स्मूथ तितका मसाला छान बनतो. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ. आता हे मिश्रण आपले व्यवस्थित सेट झाले आहे. याच्या आता आपण आपल्या आवडीनुसार वड्या कट करून घेऊ. वड्या व्यवस्थित कट झालेले आहेत. मिश्रण जर व्यवस्थित शिजले असेल तर वड्या छान पडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. आता हे पहा, माझी वडी किती छान तयार झालेली आहे. अजिबात खाली पण चिकटली नाही. एकदम व्यवस्थित आणि छान तयार झालेली आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवू. त्यात थोडंसं तेल घालायचे आहे. तेल चांगले व्यवस्थित गरम करायचे आहे. गॅस हाय फ्लेम ठेवायचा आहे. आता यात आपण बेसनच्या वड्या घालू. या वड्या तळताना गॅस हाय फ्लेमच ठेवायचे आहे. याच्यामुळे वड्या तेलकट होत नाही आणि पटकन तळतात, क्रिस्पी पण होतात. या वड्या अशाच जरी खाल्ल्या तरी खूप चविष्ट लागतात. त्यामुळे या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे. या वड्या आता आपल्या परफेक्ट झाल्या आहेत. आता याला आपण काढून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा. अगदी घरातल्या पदार्थापासून सोप्यात सोपी रेसिपी कशी बनवेल आणि खूप चविष्ट लागेल याचा मी प्रयत्न करत असते. घरातल्या वस्तूपासून बनलेली कुठलीही भाजी व्यवस्थितच लागते. असे जर वेगळ्या प्रकारे आपण भाजी केली तर खायला खूप चवीला छान लागते. म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. या वड्या आपल्या किती क्रिस्पी झालेल्या आहेत. आता यात आपण ही तयारी करू. यासाठी अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे घालू. छोटा 1 चमचा जिरे आणि काश्मीरी लाल तिखट 2 चमचे घालायचे आहे. आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. आता यात मसाल्याची पेस्ट जी बनवून घेतली आहे ते घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस मोठा ठेवला तर मसाला करपण्याची शक्यता असते, म्हणून गॅस लो फ्लेमवरच ठेवायचे आहे. आता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. याला अगदी 2 मिनिटे परतून घ्यायचे आहे. याला व्यवस्थित तेल सुटायला लागले की समजायचा आपला मसाला
तयार झालेला आहे. आता यात एक टोमॅटोची पेस्ट घालत आहे. टोमॅटोची पेस्टला पण 1-2-3 मिनिटासाठी फ्राय करून घेऊ. टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की तेल सर्व बाजूने मसाल्याला सुटते, तेव्हा ओळखायचे की आपली पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला चांगला फ्राय झाला की त्यात आपण आता गरम पाणी घालायचे आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी अगोदर मी 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेले आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी बारीक करून घालायची आहे. कुठलीही भाजी करताना गरम पाणीच घालायचे आहे, तेव्हा भाजीला चव खूप छान येते. जर आपण थंड पाणी घातले तर भाजी चविष्ट होत नाही, म्हणून पाणी अगोदर गरम करून घ्यायचे आहे. आता आपली कसुरी मेथी घातल्यामुळे व्यवस्थित पाण्याला उकळी द्यायची आहे. वड्या पण किती क्रिस्पी झालेत हे पहा. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यामुळे यात आपण वड्या घालून घेऊ. वड्या घालून अगदी 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. ही आपली बेसनची भाजी मसाला रेसिपी झणझणीत तयार झालेली आहे. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप चविष्ट आणि छान लागते. आता मी ही सर्विंग डिशमध्ये काढून घेते. ही भाजी आपली पूर्णपणे तयार झाली आहे, त्यामुळे गॅस बंद केला आहे. ही पहा किती सुरेख कलर आलेला आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. घरच्या साहित्यापासून बनलेली कुठलीही भाजी खूप चविष्ट होती.